रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जनशक्ती पक्षाचा बाजारपेठ आहे अरे हो आपल्याला चोऱ्याने द्या ना महिने जनशक्ती पक्षाचा अरे जाम झालेला आहे अतुल भाऊ दे अतुल भाऊ जाम था ना वो जाम नहीं था बहुत जाम था ना पंक्चर वाला बच्चे असन ना सलाह अरे बाप रे अरे वाह लाडक्या बहिणीच्या हस्ते या मुरदाड भ्रष्टाचारी मनपाच्या 2.5 वर्षापासून धूळ खात पडलेल्या या शौचालयाचं लोकार्पण आम्ही या ठिकाणी प्रहार पक्षाच्या वतीने करत आहोत. महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून अमरावती शहरामध्ये तब्बल 5 ठिकाणी अत्याधुनिक असे जे आहे ते शौचालय उभारण्यापासून 2 शौचालय
2 मिनिटं थांबा. शंभर टक्के आंदोलन करू. या लाडक्या बहिणीमुळं महाराष्ट्र राज्याचं सरकार आलेलं आहे, पण अमरावती शहरातल्या ज्या लाडक्या बहिणी आहे यांची व्यवस्थाच नाही आहे. यांच्यासाठी काही शौचालयाची व्यवस्था पूर्ण याच्यात नाही. 2.5-3 करोड रुपये महानगरपालिकेनं 2023मध्ये आष्टीकरच्या काळामध्ये हा पाच जे शौचालय अमरावती शहरात बांधले आणि ते 2.5 वर्षापासून याचं नियोजन नाही. हे बंद होते, याचं लॉक बंद आहे. म्हणजे या जायचं कुठं. आणि तो 2.5 कोटी रुपये तो आमच्या टॅक्समधला, अमरावती शहरातल्या जनतेच्या टॅक्समधला पैसा आहे. तो यांनी फारसा बुडवला आणि त्याचा भ्रष्टाचार केला. म्हणून यापुढं अनेक आंदोलनं या शौचालयाच्या विषयावर होणार आहे, कारण की याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला. लाडक्या बहिणीसाठी आम्ही ते त्यांच्या पद्धतीनं चालू करून घेऊ आणि त्याची नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्याची स्वच्छता जर झाली नाही तर आम्ही इथचा पूर्ण कचरा महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरासमोर फेकल्याशिवाय राहणार नाही. 2.5 वर्ष झाले अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, वेलकम पॉईंट, गाडगेनगर, बडनेरा बसस्थानक आणि छत्री तलाव अशा 5 ठिकाणी आकांक्षी शौचालय स्थापन करण्यात आली. याच्यासाठी जवळपास 2.5 ते 3 करोड रुपये खर्च करण्यात आले. मी सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे, सर्व वृत्तवाहिन्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधून आपण या ठिकाणी आम्हाला आंदोलनाला साथ दिली. आणि या ठिकाणी आम्ही विभागीय आयुक्तांना 7 दिवस आधी अल्टिमेटम दिला होता निवेदन देऊन की आपण यावर मनपाकडून कारवाई मागा, कारण मनपाकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. मनपा प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार कसा उघड करणार. पण आज 7 दिवस उडून गेल्यानंतरही मनपा प्रशासनाने आमच्यापैकी कोणालाही भेटण्याचे किंवा बोलून विचारण्याचे साधे सौजन्य दाखवलं नाही. म्हणून आम्ही आज ठरवलं की लाडक्या बहिणींच्या हस्ते आम्ही स्वतः श्रमदान केलं, पूर्ण परिसर स्वच्छ केला, फिनाईल टाकून आम्ही पूर्ण परिसर निर्जंतुक केला आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही आता लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे. कारण महिलांची जी मानसिक कुचंबना होते, महिलांची जी शारीरिक कुचंबना होते ती दूर करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत.